चिंतन आहे का आता सज्जनांनो? तुझं जे माझ्यावर प्रेम आहे ते माझ्या सुखा करताय की तुझ्या सुखा करताय? काय बोलता महाराज? चक्रवर्ती सम्राटाची मुलगी आहे, राजवैभवाचा त्याग करून तुमच्यासारख्या एका फकीराच्या गळ्यात माळ घातली आणि तुम्ही मला विचारता तुझं माझ्यावर प्रेम माझ्या सुखा करताय की तुझ्या सुखा करताय? तुमच्याच सुखा करता महाराज, तुमच्यावर प्रेम आहे. नाही मैत्री, खोटं बोलतेस. याज्ञवल्क्यांची सुंदर वचन आहेत याज्ञवल्क्य स्मृतीमध्ये. याज्ञवल्क्य लिहितात, नवारे पत्यु कामाय पतिप्रियो भवति, आत्मनस्तु कामाय पतिप्रियो भवति. नवारे जाया कामाय जाया प्रिया भवति, आत्मनस्तु कामाय जाया प्रिया भवति. नवारे पुत्रस्य कामाय पुत्रप्रियं भवति, आत्मनस्तु कामाय पुत्रप्रियं भवति. नवारे सर्वस्य कामाय. ऐका बोरिसकर, या जगाच्या पाठीवर पतीचं पत्नीवर, पत्नीचं पतीवर, मायबापांचं मुलावर, मुलाचं मायबापावर नाही 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 एक सैद्धांतिक वाक्य बोलतो. या जगाच्या पाठीवर प्रत्येक जीवाचं, या जगाच्या पाठीवर प्रत्येक जीवाचं एखाद्या वस्तूवर, एखाद्या व्यक्तीवर अथवा एखाद्या पदार्थावर प्रेम असेल तर ते प्रेम त्या व्यक्तीच्या, त्या वस्तूच्या आणि त्या पदार्थाच्या सुखाकरता नसून आत्मनस्तु कामाय, स्वतःच्या सुखाकरता असते. म्हणून जगातली सगळी प्रेम खोटी आहेत. ऐका आता, मी हे अध्यात्म दृष्टीने बोलतो, पण तरुणांनो, माझ्या कीर्तनात बसलेल्या तरुणांसाठी निवड मी पुढे 10 मिनिटं देतोय. तरुणांनो, तुम्हाला प्रेमच करायचंय ना, या शरीरावरचं सारखं प्रेम काय करता रे बाबा? काय प्रेम करता? मी तर म्हणेल, काल 26 जानेवारी झाली, भाग्य आहे मिलिंद बाबा आमचं. मी एवढ्या लोकांमध्ये सांगतो, महाराष्ट्राला देशभक्त काय असतो आणि हरिभक्त काय असतो मी माझ्या हयातभरच्या जीवनात सांगितला. म्हणून मला मुलगा सुद्धा 26 जानेवारीला झाला. देशभक्त काय असतो ह्या सगळ्या महाराष्ट्राला मी सांगितलं आणि त्याचा प्रसाद 26 जानेवारीला आम्हाला प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी पुत्ररत्न प्राप्त झाला. कालच्या दिवशी कुठं कौतुक आहे. म्हणून आपण केलेली साधना कधीतरी सफल आहे हे त्याच्यावरून सिद्ध होतं. ऐका, तुम्हाला प्रेमच करायचंय ना, दोघांसारखं करा. मला कोणी म्हणू द्या हे चिंतनात नसतं, हे बोललं नाही पाहिजे, पण सांगेल आज आमच्या डोक्यावरचा फेटा त्या देशभक्तांमुळेच व्यवस्थित नाही का. एक हरिभक्त काय असू शकतो आणि एक देशभक्त काय असू शकतो, या दोघांचं प्रेम सांगतो. देह संपला तरी चालेल, देह जावो अथवा राहो, हे हरिभक्ताचं प्रेम आहे. शरीर संपलं तरी चालेल, पण माझ्या मातीविषयी, माझ्या प्रांताविषयी प्रेम पाहिजे. वंदनीय बापूसाहेब आणि वंदनीय दादासाहेब हे खरे देशभक्त आहेत. मी असं का म्हणतोय का, कारण हातामध्ये बंदूक घेऊन दुश्मनांवर गोळी झाडल्याने देशभक्त होत नाही, तर आपल्या मातीविषयी, आपल्या प्रांताविषयी, आपल्या गावाविषयी आणि आपल्या जवळच्या लोकांविषयी अंतकरणाचा, कृतज्ञतेचा भाव अंतकरणात असून त्यांच्या विकासासाठी झटणारा सुद्धा देशभक्त असू शकतो. ऐका, तो सुद्धा देशभक्त असू शकतो. मी नाही. प्रेम काय असतं देशभक्ताचं आणि हरिभक्ताचं हे भारताचे माजी पंतप्रधान वंदनीय अटल बिहारी वाजपेयी लिहितात. फार सुंदर लेखणी आहे त्यांची. ते लिहितात, एक देशभक्त आणि एक हरिभक्त काय असू शकतो सर, बरं का. ते लिहितात, ये भारत कोई भूमि का टुकड़ा नहीं है, ये भारत कोई भूमि का टुकड़ा नहीं है, ये जीता जागता राष्ट्र पुरुष है. ये वंदन की धरती है, ये अभिनंदन की धरती है, ये अर्पण की भूमि है, ये तर्पण की भूमि है. इसकी नदी नदी हमारे लिए गंगा है, इसका कंकड़ कंकड़ हमारे लिए शंकर है. हम जिएंगे तो भी इसके लिए और मरेंगे तो भी इसके लिए, लेकिन मरने के बाद गंगा जल में बहती हुई हमारी अस्थियों को कोई कान लगाकर सुनेगा तो उससे भी आवाज आएगी, भारत माता की जय. ऐका, बोरिसकर, मेल्यानंतर ज्याची हाडं भारत माता की जय म्हणतात तो देशभक्त आहे, आणि मेल्यानंतर ज्याची हाडं विठ्ठल विठ्ठल म्हणतात तो हरिभक्त आहे. जगाच्या पाठीवरचे दोन्ही पदधन्य आहेत जे प्रेम करतात. हा आमच्या डोक्यावरचा फेटा आहे ना तरुण मित्रांनो, सांगतो मी, हा आमच्या डोक्यावरचा, आपल्या डोक्यावरचा फेटा आहे ना वारकऱ्याच्या. गेरव्या रंगाचा असू द्या, भगव्या रंगाचा असू द्या, केसरी रंगाचा असू द्या, पांढऱ्या रंगाचा असू द्या, लाल रंगाचा असू द्या, गुलाबी रंगाचा असू द्या, पिवळ्या रंगाचा असू द्या. औसेकरांचा लातूरकडे एक फड आहे वारकऱ्याचा, त्यांच्या डोक्यावरचा फेटा हिरवा आहे. कोण्याही रंगाचा फेटा असू द्या, वारकऱ्याच्या डोक्यावरचा फेटा आज आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या देशभक्तांच्या या देशप्रेमामुळेच व्यवस्थित आहे. या वारकऱ्याच्या डोक्यावरचा फेटा व्यवस्थित राहण्यासाठी त्यांनी किती कष्ट केले. ऐका आई, किती कष्ट केले. एका जम्मूच्या कवीने रेखाटलेलं सुंदर पद. किती कष्ट केले त्यांनी, फार कष्ट आहेत आप्पा, त्यांचे कष्ट ऐका. तरुणांनो ऐका त्यांचे कष्ट. तलवार पे सर
या साऊंडवाल्या दादासाठी जोरदार टाळ्या वाजवा. गोड वर झडी ना. तलवार पे सर वार दिए अंगारों में जिस्म जलाया है. तेव्हा कुठेतरी दादा बर का तब जाके कहीं हमने सर पे ये केसरी रंग सजाया है. त्यांचं प्रेम किती आहे या मातीवर ऐका आई. तेरी मिट्टी तेरी मिट्टी में मिल जावा गुल बन के मैं खिल जावा. पुढे काय इतनी सी है दिल की आरज़ू तेरी नदियों तेरी नदियों में बह जावा तेरे खेतों में लहरावा. इतनी सी है दिल की आरज़ू. त्याच्या आईच्या डोळ्यात अश्रू असतात पण तो त्याच्या आईला एवढंच सांगतो ए आई काळजी करू नको. या हरिभक्तांच्या डोक्यावरच्या या 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 मुकुटासाठी मला माझ्या प्राणाची आहुती करायची. आई ऐक ओ माई वे ओ माई मेरी क्या फिक्र तुझे क्यों आंख से दरिया बहता है. तू कहती थी तेरा चांद में और चांद हमेशा रहता है. तेरी मिट्टी में मिल जावा गुल बन के मैं खिल जावा. इतनी सी है दिल की आरज़ू तेरी नदियों में बह जावा तेरे खेतों में लहरावा. इतनी सी है दिल की आरज़ू. हे जेवढे तरुण आज कीर्तनात आले ना हे बाबांनो तुम्ही कीर्तनात आले ना तुम्ही सामान्य नाही. तुम्ही तुमची शक्ती ओळखा. तुमची शक्ती फार असामान्य आहे. बलवान आहात तुम्ही. कारण तो देशभक्त लिहितो हे भारत देशा माझ्यासारखे असंख्य तरुण गेले तरी माझे काही वाघ उभे आहेत. काय शब्द आहेत होते तो लिहितो ओ देश मेरे तू जीता रहे तूने शेर के बच्चे पाले हैं. एक लाल हुआ बलिदान तो क्या. हे सगळे तरुण संप्रदायात आले ना बाबा. 100 लाल तेरे रखवाले हैं. तेरी मिट्टी में मिल जावा गुल बन के मैं खिल जावा. इतनी सी हे आजकाल 26 जानेवारी काल काही जणांचे स्टेटस पाहिले मी. हे असे स्टेटस ठेवत नाहीत हे काही पूर्ण ते मोबाईल मध्ये म्हणे कट करायचं काहीतरी फोल्डर आहे ते असं कट करते. ते असं नाही ठेवत. ए गुजरने वाली हवा जरा इको नको याला कट करते. याच्या पुढचं ठेवायचं ना मेरा इतना काम करेगी क्या हे पण ठेवत नाही याला कट करते. मेरे गाव जा मेरे दोस्तों को सलाम दे हे ठेवायचं ना हे पण ठेवत नाही हे पण कट करते आणि याच्या पुढचं ठेवते. पा कसे हसले ते. आता म्हाताऱ्या कुताऱ्याला काय माहित आहे. याच्या पुढचं ठेवते म्हणे काय मेरे गांव में है जो वो गली. या गली नसतं तर वाटोळं झालं.
यावर्षी लय पोलीस भरतीच्या जागा होत्या, पण या गलीनं वाटोळं केलं. खाली ते मेरे गाव में है जो वो गली, आणि खाली स्टेटसच्या कॅप्शन मध्ये लिहिते जहा रहती है मेरी टिंब टिंब. नाव लिहिलं तर जोडे नाही खाना. मेरी टिंब टिंब को मेरा टिंब टिंब, मेरी टिंब टिंब को मेरा. पण या जगाच्या पाठीवर हरिभक्ताचं आणि देशभक्ताचं प्रेम. सांगू, सती आई सारख्या एका महान भगवत भक्ताचं प्रेम, शबरीचं प्रकरण सांगणार आहे मी आज. ज्या रामावर शबरीने प्रेम केलं त्या सती आईच्या प्रेमाशी त्या संबंध लावणार आहे मी. ऐका, हरिभक्ताचं प्रेम एवढं आहे की जगाच्या मालकाकडे सर्व वस्तू आहेत, पण त्यालाही अपेक्षा भक्ताच्या प्रेमाची आहे. ते या जगाच्या पाठीवर संतांच्या प्रेमाची भूक देवाला आहे. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. संतांचं प्रेम. तुम्ही म्हणाल महाराज आमचंही देवावर प्रेम आहे. देवाला फक्त प्रेमाची भूक आहे, प्रेमाचा दुष्काळ आहे. मग कोण्या प्रेमाची भूक आहे, कोण्या प्रेमाचा दुष्काळ आहे? एवढं प्रेम सोपी झालं आता. मी कोणाची निंदा करतो असं नाही, पण देवावरचं प्रेम एवढं सोपी केलं. बस एकदा त्या देवाला जाऊन भेटलं आणि एकदा का त्याच्यावर जलाचा वर्षाव एकदा केला की बस त्याचं प्रेम संपलं. पण एक बोलू, देवावर एवढं प्रेम करा, देवाला तुमच्या वस्तूची अपेक्षा नाहीये, देवाला निव्वळ तुमच्या प्रेमाची अपेक्षा आहे. प्रेमसूत्र दोरी नेतो तिकडे जातो हरी. प्रेमसूत्र दोरीने भगवान परमात्मा नेत तिकडे जातो. देवासी आवडे भाविक जो घोडा. प्रेम करणारा फक्त देवाला पाहिजे. ऐका, तुम्ही म्हणाल महाराज आम्ही देवावर प्रेम करतो. अजिबात नाही. देवाला कोण्या प्रेमाची भूक आहे, देवाला कोण्या प्रेमाचा दुष्काळ आहे, या प्रश्नाचं उत्तर देतो समारोपाकडे येतो. तुम्ही म्हणाल आमचंही देवावर प्रेम आहे. अजिबात नाही. तुमच्याकडे एक म्हण आहे का नाही मला माहित नाही, पण एक म्हण आहे विदर्भामध्ये, अंगाला आला ताप. ऐका ऐका, अंगाला आला ताप की देव मा बाप, आणि अंगाचा गेला ताप की मी देवाच्या बापाच्या बापाचा बापाचा बाप. जोपर्यंत आपल्याला देवाकडून काहीतरी घ्यायचंय तोपर्यंतच आपलं देवावर प्रेम आहे. एक बोलू, या जगाच्या पाठीवर 99.99% लोक देवाकडे जातात ते देवासाठी नाही, स्वतःसाठी जातात. आणि देवाला काहीतरी मागितल्या जातं, त्याच्यामध्ये भक्ती ठरत नाही, त्याच्यामध्ये व्यापार ठरतो. मी तुला काहीतरी दिलं आणि तू मला काहीतरी दे, हा व्यापाराचा संबंध आहे, हा भक्तीचा नाही. मग निव्वळ देवाला कोण्या प्रेमाची भूक आहे सांगतो ऐका. जेणेकरून बोरीसकर तुम्ही सुद्धा त्या देवावर, त्या आईवर, त्या मातेवर तसंच प्रेम करावं. त्या आईवर तुमचं प्रेम तसंच असलं पाहिजे, अविरत. म्हणून ऐका सज्जनांनो, देवाला कोण्या प्रेमाची भूक आहे, कोण्या प्रेमाचा दुष्काळ आहे. ऐका, भक्ती रसामृत नावाचा एक सुंदर ग्रंथ आहे. त्या ग्रंथाचे ग्रंथकर्ते मधुसूदन सरस्वती लिहितात, देवावर ते प्रेम करणाऱ्याचे 3 प्रकार आहेत. देवावर 3 जण प्रेम करतात आणि त्या प्रेमाचे नाव सुद्धा 3 आहेत. आई ऐका बरं का, विनोद संपला आता, जरा चिंतन ऐका. पहिलं प्रेम आहे देवावर, पहिलं प्रेम आहे त्याला, त्या प्रेम करणाऱ्याला, त्या प्रेमाला म्हणतात सामान्य रती, म्हणजे सामान्य प्रेम. दुसरं प्रेम आहे समंजस रती, म्हणजे समंजस प्रेम. आणि तिसरं प्रेम आहे समर्थारती, म्हणजे समर्थ प्रेम. नाही कळालं, खाली येतो. कशाला म्हणावं सामान्य प्रेम? ऐका, व्यवहारातही हे 3 आहेत आणि अध्यात्मातही हे 3च आहेत. यातलं कोणतं प्रेम देवावर करावं? ऐका, पहिलं सामान्य प्रेम, दुसरं समंजस प्रेम आणि तिसरं समर्थ प्रेम. नाही कळालं, खाली येतो. कशाला म्हणावं सामान्य प्रेम? मत सुख सुखित्वम, ज्या प्रेमामध्ये फक्त स्वतःच्या सुखाचा विचार केलेला आहे त्याला म्हणावं सामान्य प्रेम. दुसरे समंजस प्रेम. कशाला म्हणावं समंजस प्रेम? उभय सुख सुखित्वम, ज्या प्रेमामध्ये दोघांच्याही सुखाचा विचार केलेला आहे त्याला म्हणावं समंजस प्रेम. आणि शेवटचं समर्थ प्रेम. कशाला म्हणावं समर्थ प्रेम? तत् सुख सुखित्वम, ज्या प्रेमामध्ये ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्या प्रेमामध्ये फक्त त्याच्याच सुखाचा विचार केलेला आहे त्याला म्हणावं समर्थ. नाही कळालं? सामान्य प्रेमामध्ये स्वतःच्या सुखाचा विचार आहे, समंजस प्रेमामध्ये दोघांच्याही सुखाचा विचार आहे आणि समर्थ प्रेमामध्ये फक्त त्याच्याच सुखाचा विचार आहे. चला पुढे. नाही कळालं, खाली येतो, आणखीन खाली येतो. भागवतामध्ये 3ही प्रकारची प्रेम पाहायला मिळतात. कुब्जेंनी केलेलं प्रेम सामान्य आहे, भगवंताच्या 16,108 पत्न्यांनी केलेलं प्रेम समंजस आहे. ऐका रे. आणि गोकुळातल्या गोपींनी केलेलं प्रेम समर्थ आहे. नाही कळालं, आणखीन खाली येतो. आता याच्यापेक्षा खाली आलो तुम्ही गड्ड्यात पडला. आता याच्यापेक्षा खाली नाही येत आहे. कुब्जा 8 ठिकाणी वाकडी आहे, 8 ठिकाणी. पहिलं प्रेम सांगतो, कुब्जा 8 ठिकाणी वाकडी आहे, अपंग आहे आपल्या भाषेत.
8 ठिकाणी वाकलेली आहे. देव मथुरेत गेले. देव जसे मथुरेत गेले तसं तिला पाहिलं. ती कंसाला चंदन लावायला निघाली होती. चंदन लावण्याचं काम करायची, गंध लावायची. तेवढ्यात ती देवाने पाहिली. ए गोपाळांनो, अरे बघा रे किती सुंदर आहे. कोण? कुब्जा, जी 8 ठिकाणी वाकली आहे. देवानी तिला हाक मारली. ए सुंदरी, अगं कुठं निघालीस? थांब. आता एखाद्याला जर एखादा अपंग असेल, समजून चला एखाद्याचा डोळा गेलेला असेल, आपण त्याला आंधळा म्हटल्यानंतर त्याला एवढं दुःख होत नाही. पण त्याला वा 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 काय तुमचा डोळा आहे असं म्हटल्याने जास्त दुःख होतं. उपहासात्मक होणारं दुःख जास्त जास्त टोचणारं असतं. देव म्हटले, ए सुंदरी, ए बाबा, मी कशाची सुंदर रे? मला कुब्जा म्हण, मला अपंग म्हण. कुब्जा शब्दाचा अर्थ अपंग आहे. कुब्जा शब्द संस्कृत आहे. मला अपंग म्हण, पण मला सुंदरी म्हणू नको. अरे बाबा 8 ठिकाणी वाकली आहे, बघ कशी चालली. कंसाला, ए सुंदरी, तू सुंदर आहेस, एकदा मला चंदन लाव. ए बाबा, तुझ्या अंगीची घोरट घाणी तनु काय दिसती ओंगळवाणी. दही दूध लोणी विकणारा तू, तुझ्या अंगाचा दही दूध लोण्याचा वास येतो, तुला कशाला हे कंस महाराजांना लावायला चालवलं? ते म्हटलं असं आहे का? नाही लावत. कशी नाही लावत? पहिल्यांदा तर मला सुंदरी म्हटला आणि आता म्हणतो गंध लाव. कुब्जा पळायला लागली तेवढ्यात देवाने कुब्जेला धरलं. कुब्जा म्हणते, कृष्णा सोड. कृष्ण म्हणतात, कुब्जे, मी एकटं कोणाला धरतच नाही. एकदा का धरलं तर परत त्याचं चांगलं केल्याशिवाय सोडत. सती आई सारख्या संतांची कृपा अशी आहे, ती एकदा कोणाला धरत नाहीत आणि एकदा का कोणाला धरलं तर त्याचं चांगलं केल्याशिवाय सोडत नाही. काय या गावाचं गोकुळ केलं, या गावाची ओळख महाराष्ट्रात आहे. ऐका, देवाने धरला तिला, तिच्या पायावर पाय दिला, हनुवटीला हात लावला आणि वर उचलली. काढ 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 वाजली आणि कुब्जेला सुंदर रूप प्राप्त झालं. कुब्जा एक शेजारी फॉर्च्युनर उभी होती, त्या तिच्या आरशातच पाहायला लागला. लोक चालता चालता ते उभ्या असलेल्या गाडीचे आरशेही सोडत नाहीत. चालणाऱ्या गाडीचे तरी आरशे सोडा. हे खातं तर लयच मोठं आहे, त्यांचं द्या सोडून. हे खातच आहे. असू द्या, कळालं तर ठीक आहे, नाही तो स्वयंपाक सुंदर होता. ऐका, कुठं होतो? म्हणा कीर्तनात होतो. कुब्जा सुंदर झाली. कुब्जा म्हटली, कान्हा, हे कान्हा, मला सुंदर रूप दिलं तू. माझी एक विनंती आहे बाबा तुला, तू माझ्यासारख्या एका सामान्य दासीच्या झोपडीत एकदा ये. मला तू सुंदर रूप दिलं, मला लोक छळायची. पण कृष्णा, एक सांगू, जगाने विरोध केला तरी करू द्या, पण आपला देवानी संतांनी विरोध करू नये असं जीवन जगा. जीवन धन्य होईल. संतांनी आपला मदते हाचतील संत, जीही देखील ती म्हणती म्हणत, म्हणून उद्वेगले चित्त हाच भक्त वाणीम्या वर्णावी ती कैसे. जगाचं सोडून द्या साहेब, हे जग असं. पेरू विकत घेत असताना विचारतं गोड आहेत का, खात असताना त्यात मीठ टाकून खातं, असं जग आहे. या जगाचा जास्त विचार करत बसू नका. हे जग असं आहे ना. माझे गुरुजी नेहमी म्हणतात, बाबा विरोधक असणं फार महत्वाचं आहे, कारण चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या माणसांना विरोधक असल्याशिवाय जीवन जगण्याची मजाच नाहीये. ऐका, तर नेहमी सांगत असतो, जग आपला विरोध आपण वाईट वागतो म्हणून करत नाही. जग आपला विरोध आपण वाईट वागतो म्हणून करत नाही. जग आपला विरोध आपण त्यांच्या मनासारखे वागत नाही म्हणून करत असतो. त्या जगाचं सोडून द्या. लहजे में बदतमीजी और चेहरे पे नकाब लिए फिरते हैं. सुरू केला आम्ही असं आता. लहजे में बदतमीजी और चेहरे पे नकाब लिए फिरते हैं, जिनके खुद के खाते खराब है वो मेरा हिसाब रखते. अरे तुमचं आचरण पहा आणि नंतर आमच्या, जिनके खुद के खाते खराब हैं वो मेरा हिसाब रखते हैं. मेरे गुरु तो बहुत बड़े हैं. आप देखो क्या परंपरा से आते हो, क्या फक्त 41च मागते हो. कीर्तन घेत असताना आबा, कीर्तनकार 2 तास किती गोड बोलतो याच्यावर कीर्तन घेऊ नका. त्याचं 22 तास आचरण किती गोड आहे याच्यावर कीर्तन घ्या, कारण आपली गादी पवित्र आईची गादी आहे. चला पुढे, मला तिकडे जायचं नाही. मी कुठे होतो? कुब्जा गोड झाली पण कुब्जा म्हणते, ए कृष्णा,
कधी तरी या, कधी तरी या, हरी माझ्या मंदिरी कधी तरी या, हरी माझ्या मंदिरी कधी तरी या, हरी माझ्या मंदिरी, हरी माझ्या मंदिरी कधी तरी या. कुब्जा म्हणते हे कृष्णा, हे बाबा, एकदा माझ्या झोपडीत ये. ऐका, कुब्जेचा प्रेम स्वतःच्या सुखाचा विचार करणार आहे. कारण का, कुब्जेला वाटतं कृष्ण माझ्या घरी आला की मला सुख मिळेल, पण कुब्जा हा विचार करत नाही. हा जगाचा मालक आहे, हा राजा आहे. हा जर माझ्या सामान्य दासीच्या गल्लीत आला, माझ्या झोपडीत आला, तर याला जग काय म्हणेल याचा ती विचार करत नाही. कुब्जा स्वतःच्या सुखाचा विचार करते. म्हणून कुब्जेचं प्रेम सामान्य, पहिलं प्रेम. कळालं? कळालं का? तुम्हाला कॉफी हवी का, चहा? तुम्हाला कळालं का? पहिलं प्रेम स्वतःचं. दुसरं प्रेम जे दोघांच्याही सुखाचा विचार करतो. दादा काय नाव आहे त्याचं? वा 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 टाळकरी. काय प्रेम आहे? समंजस प्रेम. वा वा. तुम्ही कवरेज क्षेत्राच्या बाहेर गेले तरी चालते, हे रेंज मध्ये असले तरी भरपूर झाला. असू द्या. आपने डायल किया हुआ नंबर कवरेज क्षेत्र के बाहर है. आपने डायल किया हुआ नंबर अंबानी साहब के जियो के पास है. चलो असू दे. रिलायंस का जियो भी हो गया अभी. चलो. दोघांच्या सुखाचा विचार करणारं प्रेम. काय झालं? पत्न्यांनी केलं. देवाचं एकदा डोकं दुखायला लागलं. डोकं. देवाच्या डोक्यावर उपचार करण्यासाठी डॉक्टर साहेब अश्विनी कुमारासारखे वैद्य आले, तरी सुद्धा देवाचं डोकं दुखणं थांबत नाही. 16,108 पत्न्यांची धावपळ आहे. कोणी लेप करते, कोणी काढा करते, कोणी टॅबलेट देते, कोणी लेप लावते, कोणी काढा, कोणी काही, कोणी काही, कोणी काही, कोणी काही. का 16,108 पत्न्यांची धावपळ आहे? आई सांगू. कारण देवाचं डोकं दुखणं थांबलं म्हणजे देवाला सुख मिळेल, आणि देवाला सुख मिळालं म्हणजे आम्हाला सुख मिळेल. अशा दोघाही सुखाचा विचार ज्यात आहे ते समंजस प्रेम. पण एक सांगू, हेही प्रेम देवाला आवडत नाही, आणि कुब्जेनं स्वतःच्या सुखाचा विचार करणार तेही प्रेम आवडत नाही. देवाला ते प्रेम आवडतं जे दोघाच्याही, जे त्याच्या सुखाचा विचार करतं. ऐका, हे प्रेम कोणी केलं? गोकुळातल्या गोपींनी केलं. आई विनोद म्हणून माझं कीर्तन आता पुढे ऐकू नका, चिंतन आहे का काय त्या गोपींनी प्रेम केलं. आई ऐका. नारद देवाकडे आले. नारद म्हटले, देवा काय होते? नारदा, माझ्या डोकं दुखते रे. देवा काय करू? सर्व उपचार झाले नारदा. एक तरी उपाय असेल ना देवा? एकच उपाय राहिला. म्हणे काय? माझ्या भक्ताच्या पायाची माती माझ्या डोक्याला औषध म्हणून लावायला आण, माझं डोकं दुखणं थांबेल. नारद गेले, परत माघारी आले. का? लय लवकर आणतो त्याला आता माघारी. नारद परत आले, लवकर आणतो. नारद परत आले. नारद म्हणतात, देवा कोण्याही भक्तांनी पायाची माती दिली नाही. का दिली नाही नारदा? देवा त्यांना भीती आहे, आपल्या पायाची माती जर जगाच्या मालकाच्या कपाळाला लागली तर आपल्याला त्याचं पाप लागेल, आणि त्या पापाच्या प्रभावाने आपल्याला नरकात जावं लागेल. या नरकाच्या भीतीपोटी एकाही भक्तांनी पायाची माती दिली नाही. त्याही वेळेस आई नक्की ऐका. तुम्ही स्त्री आहात, तुम्ही माता आहात, तुम्ही नारी आहात. आई नक्की ऐका माझा शब्द. आई, त्या देवाच्या मुखात एक वाक्य आलं. नारदा सगळीकडे गेले होते. नारद म्हणतात, हो गेलो होतो, पण ऐका ना आई, कधी कधी पुरुष म्हणून जन्माला येणं व्यर्थ वाटतं, कारण तुमच्या अंतकरणामध्ये भक्तीची उदय लवकर होतो. आमच्या अंतकरणामध्ये भक्तीचा उदय होण्याकरता कष्ट असतात. सहज भाविक असतात स्त्रिया. त्याही वेळेस देवाच्या मुखात वाक्य नारदा सगळीकडे गेले होते. हो देवा. नारदा, तुम्ही गोकुळातल्या गोपींकडे गेले होते का? नारद म्हणतात, नाही. का गेले नाही? नारद म्हणतात, देवा ते दही दूध लोणी विकणाऱ्या पोरीकडे तुझ्या भक्त आहेत. तुझ्या भक्त आहेत नारदा. दही दूध लोणी विकतात म्हणून भक्त नाही? म्हणून भक्त नाही? रेल्वेनं आला म्हणून कीर्तनकार नाही? दही दूध लोणी विकतात म्हणून तुझ्या भक्त नाही? त्या सामान्य क्रियेवरून संत ठरवू नका. आई माझं वाक्य ऐका. संत 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 असणाऱ्या, संत म्हणजे गोपी संत आहेत, गोपी सारखे संत असणाऱ्या नारदांना कळाले नाहीत, तिथं तुमच्या आमच्यासारख्या जनतांना कुठून कळतील? संत कळण्यासाठी एक वेगळं वैभव असावं लागतं. ऐका, ते ज्ञानाविरहित अभिमान होता ना, अभिमानाविरहित संतत्व असावं लागतं, त्यावेळेस संत कळतात. नारदा, आपलं काम आहे, एकदा जाऊन पहा त्या गोपींकडे. नारद आले. गोपी त्या निधिवनात बसल्या होत्या, भगवंताच्या विलापात रडत होत्या. रडणारे अश्रू त्यांचे थांबले होते, पण त्या अश्रूचे वन त्यांच्या गालावर दिसत होते, ओघळ होते त्यांच्या गालावर. नारद आले. एक सखी म्हटली, ए सखे, नारद येताना दिसतायत ग? नारदच आहेत का? इको बंद करा. नारदच आहेत का? म्हणे हो. नारदांना येताना पाहिलं, नारदांचं स्वागत केलं, फुलं डोक्यावर टाकली, आणि नारद येताना पाहिले, आणि नारदांना विचारलं, नारदा बसा. नारदांना बसायला आसन दिलं. आई ऐका, आई, नारदांना बसायला आसन दिलं. आणि त्यावेळेस
नारदांना गोपी विचारतात, नारदा कशा करता आलात? नारद एकच वाक्य बोलले. नारद म्हटले, ए पोरींनो. नारद पोरी म्हणतात, पण यांचा अधिकार कळाल्यावर यांच्यावर स्वतंत्र ग्रंथ लिहितात. त्या ग्रंथाचं नाव आहे नारद भक्तिसूत्र. नारद म्हणतात, ए पोरींनो, अगं त्या कृष्णाचा निरोप आहे. निरोप काय आहे ते सांगितलं नाही, फक्त निरोप आहे म्हटलं. त्यातली एक गवळण उठली. एक गवळण म्हटली, ओ नारदा, त्या काळ्याचा निरोप आम्हाला सांगू नका. अगं झालं काय? त्या काळ्याचा मेल्याचा निरोप अगं झालंय काय? ओ नारदा ऐका, तुम्हाला माहित नाही, ज्या वेळेस त्याला न्यायला अक्रूर काका आमच्या गोकुळात मथुरेत नेण्यासाठी रथ घेऊन आले, तो आम्हाला सोडून जात होता. त्यावेळेस आम्ही अक्रूराला म्हटलं, अक्रूरा, आमच्या देवाला नेऊ नको रे. आम्ही रथाच्या पुढे पडलो. भूमी पडल्या ब्रजबाळी, कोणत्या सांभाळी, नयनीच्या उदकाने भिजली धरणी. संपूर्ण गोकुळ नारद आमच्या नयनाश्रूंनी भिजलं होतं. नारदा आम्ही रथाच्या पुढे पडलो होतो खाली. गोकुळ रडत होतं. त्यावेळेस रथी चढले वनमाडी. भगवान परमात्मा रथावर चढले आणि अक्रूर काकाला म्हटले, वेगी हाके रथासी. अक्रूर काका म्हटले, देवा, त्या गवळणी रथाच्या पुढे त्या घोड्याच्या टापाजवळ आहेत, त्यांच्या अंगावरून कसा रथ नेऊ? हो पुढे. देवाला माहीत नव्हतं नारदा, पण तो देव रथाच्या वरच उभा राहिला, खाली आला नाही. वर टाचा उंच करून आम्हाला म्हणत होता, ए गोपींनो, बाजूला व्हा, रथाच्या बाजूला व्हा. त्याची आज्ञा म्हणून आम्ही रथाच्या बाजूला होत होतो नारदा. तेवढ्यात तो आम्हाला म्हटला, बाजूला आम्ही रथाच्या झालून आम्हाला म्हटला, गोपींनो, काळजी करू नका, मी तुम्हाला भेटायला येतो. नारदा, मी तुम्हाला भेटायला येतो म्हणून निघून गेला, आजपर्यंत परत आला नाही. आम्ही घरदार संसाराचा त्याग करून त्याच्यासाठी या वनात आहोत, परत घरी गेलो नाही. त्याने आमच्या अंतकरणाचा विचार केला नाही, आम्ही त्याचा विचार काय करू?